नमस्कार मंडळी, आपण आलो आहे एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हा आहे आपला डे 47 म्हणजे 47वा ब्लॉग आहे. 46वा ब्लॉग थोडासा शॉर्ट पडलेला आहे, बट तुम्ही बघू शकता, एन्जॉय करू शकता. कधी कधी शॉर्ट व्हिडिओ पण टाकायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता आम्ही काय प्लॅन करू आलो, उद्या कुठतरी ट्रिप बनवायचा. म्हणजे तसं तर मी नेक्स्ट संडेचा प्लॅन करत होतो, म्हणून मी असं काही ॲसच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं नाही होतं की कुठे जाणार आहे, का जाणार आहे. तर आम्ही प्लॅन करत आहे उद्यासाठी. कन्फर्म नाही आहे, बट प्लॅन करत आहे. तर आता प्लॅन करत आहे तर मग मला प्रत्येक गोष्ट लिहून काढावं लागते, कारण ताई आहे आणि पिल्लू आहे. तर त्यांना लिहून सांगावं लागतं मला की या लोकेशनवर आपण चाललो आहे आणि तिथे लोकेशनवर अजून काय काय स्पॉट्स आहेत जे आपण कव्हर करू शकतो, हे सगळं सांगावं लागतं त्यांना. म्हणजे त्या हिशोबाने ते प्रिपेअर राहतात असं की चला आता चलायचंच आहे. तर मी लिहितो आता काही गोष्टी आणि त्यांना तसं सांगतो मी की हे गोष्टी आहे, किंवा इथे जायचं आहे, किंवा इथे गेल्यानंतर मग इथून इतके किलोमीटर तिकडे गेल्यानंतर मग आपल्याला हा एक स्पॉट भेटेल. मग जेवणाचं वगैरे सगळं तर तिकडे जेवणच बघावं लागेल. आणि मी विचार करतोय की मी बाईक, तर मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की म्हणजे मी चेक करत आहे की कोणते लोकेशन व्हिजिट करायचे, कोणते नाही. तर ते बघूया इन केस म्हणजे कसं जमतं. तसं तो उद्याचा आमचा वेगळा काहीतरी दुसरा प्लॅन पण आहे, ते मला आत्ता माहिती पडलं. तर इन केस जर तो प्लॅन आला तर मग आम्हाला उद्याचे जायला कॅन्सल करावं लागेल. म्हणजे ते 50-50 चान्सेस आहे. म्हणजे कोणतरी आमचे दादा आहे ते बोलणार होते जेवण करायसाठी, तर म्हणून आम्ही प्लॅन करत होतो की जायचं की नाही. तुम्हाला दाखवतो, खूप मस्त झालेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली पाऊस पण सुरू झाला. अरे पाऊस पण सुरू झाला, मस्त पाऊस सुरू झाला. आता गाडी धुवून होऊन जाईल, मग गाडी धुतल्यानंतर आपण पुसून टाकू एकदा. तुम्ही बघू शकता. नमस्कार मंडळी, आपण थोडंसं बाहेर फिरून येतो म्हटलं. आम्ही मगाशीच जाणार होतो, बट मगाशी आम्हाला म्हणजे खूप जास्त पाऊस येत होता मेन म्हणजे. तर मी म्हटलं आता पाऊस थांबला आहे तर थोडंसं फिरून पण येऊन जाऊ. आणि थोडंसं झुडिओमध्ये पण जायचं होतं मला, काही काम वगैरे होतं, काही घ्यायचं होतं. तर मी जिजूंना म्हटलं की चला तोपर्यंत आपण एक बाईक राईड एक मारून घेऊ. बाकी तर असंच मला असं वाटते जो मी हा ठेवलेला आहे आता म्हणजे अँगल ठेवलेला आहे तो बरोबर आहे असं मला वाटते. आता ते तेव्हाच समजेल जोपर्यंत मी गाडी चालविली नाही बरोबर. म्हणजे तेव्हा मला एक्झॅक्ट एक म्हणजे हे समजेन काय म्हणते त्याला, अँगल समजेन. माझा विचार होता की लाईक जीयूच्याच गाडीवर जायचं वगैरे म्हणून. पण मग मी विचार केला की जर जीयूच्या गाडीवर जर मी जाईन ना तर जीयूच्या कंटेंटने माझा कंटेंट सेमच होऊन जाईल. तर मला चांगलं नाही वाटेल की म्हणजे एकाच कंटेंट आम्ही यूज करायला वगैरे चाललो आम्ही एकच काम करायला. बट माझं वे ऑफ टॉकिंग किंवा माझं म्हणजे व्हिडिओ काढण्याची पद्धत थोडीशी वेगळी असायला पाहिजे. तर म्हणून म्हटलं की आपणच स्वतःची गाडी घेऊन घ्यावं. तोपर्यंत माझी गाडी थोडीशी गरम होऊन जाईल. तर तेवढं म्हणजे रात्रभर काही म्हणजे तसंही काही 10 दिवसही पाऊस आला तरी काही टेन्शन नाही. पण दिवसभरापासून कुठेच नाही गेलो आणि स्टील आमचं काही कन्फर्म नाही आहे उद्याचं. मी पूर्ण व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे. मी सगळं काढलेलं होतं, सगळं प्लॅनिंग वगैरे सगळं केली होती. कारण माझी गाडी आता चालली आहे अराऊंड 4215 किलोमीटर चालली आहे परफेक्ट. तर मी म्हटलं इन केस जर कुठे गेलं तर 500 किलोमीटर वगैरे होऊन जाईन. तर नाही काय तर तेवढं होऊन जाईन बा, रन होऊन जाईन तेवढ्या गाडीच्या वगैरे. आधी माहिती आहे का, म्हणजे जेव्हा आपण गाडी स्टार्ट केलं ना तर न्यूट्रलवर ठेवून थोडंसं 5 मिनटं नाही का गाडी सुरू ठेवत होतो, म्हणजे कोल्ड स्टार्ट वगैरे जसं म्हणतात. तर मी पहिले असं खूप करत होतो. मग माझ्या मित्रांनी सांगितलं की कोल्ड स्टार्ट जेव्हा आपण रोज गाडी काढतो तेव्हा नाही होत. कोल्ड स्टार्ट तेव्हा असते जेव्हा आपण हप्त्याभर आपण नाही काढली आहे गाडी आणि मग नंतर आपण कोल्ड स्टार्ट करतो ते व्हॅलिड असते. तर जिजूवाली आहे, तर चला जाऊया आपण. हे समोरची जी गाडी आहे ती जिजूची आहे. आणि आय होप तुम्हाला आवडत असेल माझे शॉर्ट वगैरे, मी जे पण आता रेकॉर्ड वगैरे करत आहे.
आणि इन केस जर कोणी जर ॲक्शन 6 घेतलेला आहे, त्यांना माहिती आहे काही आयडिया, तर मला सांगाल की लाईक आपण इथेही गेलो का म्हणते किती पण पावसात वगैरे गेलं तर आपल्याला ॲक्शन 6 आपण राहू शकतो का म्हणजे पावसात वगैरे. तसं तर हा वॉटरप्रूफच आहे, बट एक थोडीशी भीती वाटते ना, आपण एवढा महागाचा घेतला कॅमेरा आणि पाऊस वगैरे येईन तर आपण यूज करू आलो, थोडंसं एक वाटते, म्हणून मला थोडीशी अशी भीती वाटते. बाकी तर ट्राय करूच म्हणा मी की बा म्हणजे पावसात वगैरे राईड वगैरे करायचं, कारण खूप सारे आता राईड प्लॅन्स राहील माझे, तर तेव्हा तर मला पाहिजेच राईड ना. असं तर नाही म्हणू शकत यार अरे यार खूप पाऊस येते चल ठेवून देतो. माझ्या आता लक्षात आलं की मी सुपर नाईट मोड ऑन नाही केलेला आहे, तर मला असं वाटते थोडंसं अंधार येऊ शकते माझ्या ब्लॉगमध्ये. तर इन केस आता जर मी कुठे थांबेल ना तेव्हा सुपर नाईट मोड ऑन करीन, तर तुम्हाला डिफरन्स समजून जाईल की म्हणजे काय डिफरन्स आहे सुपर नाईट मोडमध्ये आणि आताच्या नॉर्मल मोडमध्ये, ते तुम्हाला दिसून जाईल. आणि मेन इम्पॉर्टंट मला जो व्ह्यू पाहिजे होता ना हा वाला खूप सही वाटते. म्हणजे POV शॉट मला असं वाटते आता की POV शॉट का बरं, म्हणजे मी तो 1500 रुपयाचा काहीतरी तो माऊंट घेतला मी, तो घेण्यापेक्षा मी यार पहिले हाच थोडासा एक्सप्लोअर केला असता, कारण हेच मला करायचं होतं. तर हाच थोडंसं एक्सप्लोअर केला असता, मग आरामात मी पुढच्या महिन्यात तो एक्सप्लोअर म्हणजे तो घेतला असता. माहीत नाही माझ्या डोक्यात कसा का आला, मी तो ऑर्डर करून टाकला आणि विथिन 2 दिवसात आलाही तो. तर जाऊ दे, जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणा, असं काही नाही की लाईक विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. आता बघू आता. आणि मला हे माहीत नाही की बरोबर रेकॉर्ड होतं का नाही माझा आवाज. मी बडबड तर करून राहिलो, पण रेकॉर्ड पण झालं पाहिजे ना प्रत्येक गोष्ट. तर इन केस रेकॉर्ड होत असेल तर चांगलं गोष्ट आहे, नाहीतर मग मला म्हणजे हे करायला लागेल व्हॉईस ओव्हर वगैरे, जसं मी आजच्या ब्लॉगमध्ये केला होता. मला इथे काहीतरी याचं काम आहे का म्हणजे कुकरचे काहीतरी क्या कहाँ पे रखा था इसमें, एक बार घर जाके देखो, नहीं तो उसके तरफ से लेना पड़ेगा. उसके तरफ डाला था ना गाड़ी, तब ठीक है. चलो देखो फिर. ಯಾವಾಗ ಕೇಳಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ.